नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजश्री शाहू महाराज हे समाजसुधारक बघणार आहे। त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांनी केलेले जे सामाजिक कार्य आहे ते आपण सर्व बघणार आहोत। बघा, राजश्री शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला तर राजश्री शाहू महाराजांचा जन्म झाला 26 जून 1874। कधी झाला जन्म तर 26 जून 1874। मग आपल्याला पेपरला प्रश्न विचारतात की 26 जून हा कोणता दिवस असतो तर बघा 26 जून हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो। ओके, मग त्यानंतर पुढचा प्रश्न असा पण विचारू शकता ना आपल्याला की शाहू महाराजांचं जन्माचं ठिकाण कोणतं तर शाहू महाराजांचं जन्माचं ठिकाण होतं लक्ष्मी विलास पॅलेस, कागलवाडी, कोल्हापूर। लक्षात असू दे, हे पण ठिकाण पण असू द्या आणि जिल्हा तर सगळ्यांना माहितीच आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, पण कागलवाडी हे मात्र विसरायचं नाही। शाहू महाराजांचं शिक्षण 1885 ते 1889 राजकोट ह्या ठिकाणी झाले आणि राज्याभिषेक त्यांचा IMP करा, पेपरला विचारले गेलेला आहे। शिक्षण विचारलं तर काय सांगायचं 1885 ते 1889 राजकोट आणि राज्याभिषेक कधी झाला तर 2 एप्रिल 1894। 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा काय झाला राज्याभिषेक झाला। हा पेपरला प्रश्न विचारता हा IMP करून ठेवा कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना राज्याभिषेक लक्षात राहत नाही। तर राजश्री शाहू महाराजांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी झाला। राज्याभिषेक झाला त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर म्हणजे ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हॅरिस हे उपस्थित होते। लक्षात असू द्या, मुंबईचे गव्हर्नर कोण आहेत त्यावेळी तर लॉर्ड हॅरिस हे उपस्थित होते। आणि शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानमध्ये वेठबिगारी जी पद्धत होती ती वेठबिगारी पद्धत काय केली तर बंद केली। पुढे 1901 साली त्यांनी गोवध बंदी कायदा लागू केला कोल्हापूर संस्थानमध्ये। चला पुढे बघू। बघा, प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत जाहीर झालेच पाहिजे असा शाहू महाराजांनी निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी मात्र 1919 ला केली। बघा, घोषणा कधी केली 1916 रोजी घोषणा केली आणि अंमलबजावणी कधी केली तर 1919 ला केली। 1899 ते 1901 ह्या कालावधीमध्ये शाहू महाराजांच्या जीवनामध्ये वेदोक्त प्रकरण हे घडलं होतं। हे पूर्ण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपली बॅच करावी लागेल, त्यामध्ये दिलेलं आहे। 1899 ते 1901 मध्ये काय घडलं होतं वेदोक्त प्रकरण। 11 जानेवारी 1911 रोजी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली कोल्हापूर या ठिकाणी। जसं पुण्यामध्ये जर विचारलं सत्यशोधक समाजाची स्थापना तर महात्मा फुलेंनी केली होती 24 सप्टेंबर 1873 रोजी। मग या सत्यशोधक समाजाची शाखा कोणी स्थापन केली तर शाहू महाराजांनी। कधी सुरू केली तर 1911 रोजी कोल्हापूर संस्थान ह्या ठिकाणी। आणि याचे अध्यक्ष कोण होते तर परशुराम घोसर वाडकर हे त्याचे अध्यक्ष होते कोल्हापूर येथील सत्यशोधक समाजाच्या शाखेचे। आणि प्रमुख सदस्य कोण होते तर भास्करराव जाधव हे होते। पाटील शाळा सुरू केल्या होत्या 1912 रोजी। पाटील शाळा सुरू केल्या। 1918 तलाठी शाळा आणि कुलकर्णी वतने बंद केली। 1918 ला काय तर बघा तलाठी शाळा सुरू केले आणि कुलकर्णी जे वतने होते ते पण काय केले तर बंद केले। तसंच 1900 त्याच वर्षी ज्या वर्षी तलाठी शाळा सुरू झाली त्याच वर्षी तलाठी हे पद जे होतं ते कायमस्वरूपी केलं शाहू महाराजांनी। आणि राजाराम हॉस्टेल 1901 ला सुरू केला। व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस 1901 ला सुरू केलं। म्हणजे राजाराम हॉस्टेल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग असं काही जरी विचारलं आपल्याला तरी पण तुम्ही सांगू शकता की 1901 रोजी काय केलं तर सुरू केलं। ओके, चलो पुढे आता पुढे बघा आता मुस्लिम बोर्डिंग हाऊसची स्थापना केली 1906 ला। मिस क्लार्क हॉस्टेल 1908 ला आणि नामदेव बोर्डिंग जर विचारलं तर 1911। बघा परत एकदा, मुस्लिम बोर्डिंग 1906, मिस क्लार्क हॉस्टेल 1908 आणि नामदेव बोर्डिंग 1911। प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग 1920 नाशिक या ठिकाणी सुरू केलं होतं। बघा, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग नाशिक या ठिकाणी सुरू केलं आणि उदोजी मराठा वसतिगृह असं नाव दिलं त्याला। 1918 रोजी महार वतने रद्द केली। सनावळ्या खूप महत्त्वाच्या आहे, रोज ऐका लेक्चर, रोज ऐकलं थोडंसं तुम्ही 5 मिनिटं 10 मिनिटं जर वेळ काढला आणि सर्वच्या सर्व लिहून घेतलं तर मला असं वाटतं की तुमचा पाठ होऊन जाणार आहे। लिहिलं तर अतिउत्तम कारण या नोट्स तुमच्या तयार होणार आहे स्वतःच्या। 1918 ला काय तर महार वतने रद्द करण्यात आली। 1917 साली बघा पुनर्विवाह विधवा मान्यता देणारा कायदा संमत केला। बघा 1917 ला काय तर पुनर्विवाह विधवा विवाह मान्यता देणारा कायदा संमत केला।
1918ला आंतरराज्य विवाह कायदा संमत केला. 1918ला काय तर आंतरराज्य विवाह कायदा संमत केला. आणि 1920 रोजी घटस्फोटाचा कायदा संमत केला. हा IMP करा. घटस्फोटाचा कायदा विचारता पेपरला केव्हा संमत केला शाहू महाराजांनी, तर 1920 रोजी काय केला तर संमत केला. जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमच्यासाठी आमची एक बॅच आहे, संपूर्ण पोलीस भरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच. 349 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण विषय भेटणार. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा, जगाचा इतिहास, राज्यघटना, ग्रामपंचायत, विज्ञान, मराठी, गणित, बुद्धिमत्ता हे संपूर्ण या बॅचमध्ये शिकवले. अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवले तुम्हाला. जर ही बॅच करायची असेल आणि लेखीला जर तुम्हाला 85+ जर मार्क मिळवायचे असेल तर एकदा ही बॅच करा. जर काही अडचण असेल, नवीन असाल चॅनलला तर बघा इथं माझा नंबर आहे 8329603029. ह्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला ॲपची लिंक देईल. ॲप डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण बॅच मिळून जाईल. ओके. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा 1920 साली देवदासी प्रथा विरुद्ध कायदा संमत केला होता शाहू महाराजांनी. 1920 असं विचारतील देवदासी प्रथा विरुद्ध कायदा कोणी संमत केला, तर त्याचं योग्य उत्तर काय सांगायचं, शाहू महाराज. 1895 साली शाहूपुरी गुळ बाजारपेठ स्थापन केली. 1906ला शाहू मिल स्थापन केली. ती 2003 साली महाराष्ट्र शासनाने काय केली तर बंद केली आहे 1903 मध्ये. ओके. पुढे 1908ला राधानगरी धरण भोगावती नदीवर बांधले आणि त्याला लक्ष्मीबाई असं तलावाला नाव दिले. 1908 आपल्याला हा प्रश्न आलेला आहे की राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये, सगळ्यात पहिले तर कोल्हापूर. कोणत्या नदीवर आहे असं जर प्रश्न विचारला तर सांगायचं भोगावती. आणि त्याला नाव काय तर लक्ष्मीबाई तलाव असं नाव आहे. लक्ष्मी सागर ह्या नावाने ओळखलं जातं. आता शाहू महाराजांना आपण राजश्री सर्वजण म्हणतो. राजश्री जी ही पदवी आहे ना, राजश्री पदवी ही कोणी दिली होती शाहू महाराजांना, तर राजश्री पदवी त्यांना कानपूरच्या जनतेने दिली होती. बघा कोणी दिली तर कानपूरच्या जनतेने त्यांना काय दिली तर राजश्री ही पदवी दिली. 1920 साली त्यांनी माणगाव परिषद भरवली होती. माणगाव परिषद 1920 साली भरवली. आणि माणगाव परिषदेचे अध्यक्ष पद कोणाला दिलं होतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं होतं की तुम्ही या माणगाव परिषदेच्या सभेचं काय करा, नेतृत्व करा. म्हणजे त्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे विचारता पेपरला. 1895 रोजी मोतीबाग तालमीची स्थापना केली होती. 1895ला काय केलं, मोतीबाग तलाव स्थापन केली. आणि असे श्री राजश्री शाहू महाराजांचं निधन 1922 साली मुंबई पन्हाळा लॉजमध्ये त्यांचं काय झालं बाळांनो तर निधन झालंय. जन्म विचारला कोल्हापूर कागल आणि निधन विचारला मुंबई सांगायचं 1922ला. समाधी स्थळ त्यांचं कोल्हापूरलाच आहे. लोकार्पण त्याचं 2020 साली करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या. ओके. अशा प्रकारे आज आपले शाहू महाराज पूर्ण झालेत. सर्वांनी लेक्चर व्यवस्थित करा आणि एक चांगली कमेंट करा जेणेकरून हा उपक्रम सुरू ठेवायचा की नाही. मला याच्यातून तुम्ही जर एक कमेंट केली तर मला त्याच्यातून एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि मग असेच पुढे आपण नवनवीन समाजसुधारक किंवा जे पूर्ण ज्याच्यावर पेपरला प्रश्न येतो ते सर्व समाजसुधारक आपण कंटिन्यू करूया. चलो आजचं लेक्चर इथं थांबवतोय. नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.